प्रामाणिक लाकूडतोड्या. एका गावामध्ये एक लाकूडतोड्या राहत होता. लाकूड तोडून आपला संसार चालत होता. एके दिवशी तो झाड शोधत एका नदीकाठी गेला. त्याला एक अचानक मोठे त्याच्या झाड हातातून सापडले. कुऱ्हाड खाली तो नदीत त्या पडली. झाडावर फांदी त्याच्याजवळ दुसरी तोडण्यासाठी कुऱ्हाड चढला घेणे इतपतही आणि पैसे फांदी तोडू नव्हते. लागला. तो खूप नदी निराश झाला उर्फ आणि सरिता देवी नदीकाठी त्याची येऊन रडणी रडू प्रकट झाली आणि त्याला विचारू लागली की का रे तू रडत आहेस? लाकूडतोड्या सरिता देवीला आपली कुऱ्हाड नदीत पडली असे सांगतो. सरिता देवी लगेच नदीत बुडी घेऊन हातात सोन्याची कुऱ्हाड घेऊन प्रकट होते आणि लाकूडतोड्याला विचारते, ही आहे का तुझी कुऱ्हाड? लाकूडतोड्या नम्रपणे म्हणतो, देवी ही माझी कुऱ्हाड नाही. मग देवी त्याला चांदीची कुऱ्हाड दाखवणे. तो परत मान हलवूनही देखील नाही कुऱ्हाड माझी, देवीला सांगा. आता देवी पुन्हा बुडी घेऊन नदीत जाते व लोखंडाची कुऱ्हाड घेऊन प्रकट होते. इतकात लाकूडतोड्या म्हणतो, होय हीच माझी कुऱ्हाड आहे. देवी म्हणते, तू खूप प्रामाणिक आहे. या प्रामाणिकपणामुळे या तिन्ही कुऱ्हाडी तुलाच बक्षीस स्वरूपात ठेव. तात्पर्य, नेहमी खरे बोलावे.